त्याच्यामध्ये असं काहीच नव्हतं का ज्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घ्यावं. 25 वर्षापासून आम्ही फटाकडे फोडतोय. शिवजयंतीच्याच फटाकड्यावर यांचा आक्षेप. लग्नाला उडवतात, जिंकून आल्यानंतर उडवतात. सगळे लोक फटाकडे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी उडवतात. पण इथल्या अधिकाऱ्याला असा विषय आहे का यांना शिवजयंती या नगर शहरामधली होऊन द्यायची नाही, असं माझं प्रामाणिक मत झालेलं आहे. यांनी ती मिरवणूक चालू असताना त्यांनी सांगितलं का आम्ही इथून धरलं तिथून धरलं. कुठून शिवजयंती चालू होती ना, बाजूला ते जाऊ शकणार नाही. थोडेसे बाजूला गेले तर लगेच त्यांना उचललं. प्रोसेशनमध्ये नाही उचललं बोले, आम्ही बाजूला उचललं. अरे बाजूला उचललं आणि प्रोसेशनमध्ये उचललं, ते का गुन्हेगार आहेत का? ते पदाधिकारी आहेत, शहर प्रमुख आहेत, त्याच्यामध्ये 2-3 लोक आहेत. आता काय केलं, 3 जणांना उचललं, त्याच्यापैकी एकाला दुसरा गुन्हा आहे म्हणून परत थांबून ठेवलं. तिने लोकांना उचलून नेलं, इकडं नेलं किंवा कुठूनही नेलं तुम्ही. मग त्यांना सकाळीच का नाही उचललं? तुम्हाला दाखवायचं तर सकाळी का नाही उचललं? ही कोणती म्हणजे त्यांना वाटल्या पद्धतीने ते कायदे फिरवायला सुरुवात केली. त्यांना वाटलं नाही हे कायद्यामध्ये या पद्धतीने करायचं, त्याच पद्धतीने करून राहील. आणि म्हणून तिने लोकांना उचलून नेलं. तुम्ही हे काय चालू केलं हे या पद्धतीने? 400 लोक तुम्ही हद्दपार करता. म्हणजे दरवेळेला यांना हे नोटिसा पाठवते. हे सगळं अनधिकृत आहे. हे तुम्हाला हे दिलेलं आहे, हे सगळं दिलेलं आहे. अनधिकृत आहे. तुम्ही कसे काय तुम्ही कलम लावतो? आणि अशा वेळेला ते नोटिसा देतात का समोरचा मनुष्य कोर्टामध्ये जाऊच नाही, या पद्धतीने नोटीस बजावतात. रात्री बेरात्री घरामध्ये घुसतात. अहो इतकी मोठी विषय होता का गडाखसारखा राजकारणामध्ये अत्यंत मातंबर असलेला मनुष्य, तो आमदार होता माजी. त्यांनी कशासाठी आंदोलन केलं तर शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं. आणि त्याला धरण्यासाठी तुम्ही त्याच्या बंगल्यामध्ये शिरले. कमाल आहे तुमची. इथं नगर शहरामध्ये इतकी गुन्हेगारी जिल्ह्यामध्ये वाढत असताना तुम्ही तिकडं पाहत नाही. राजकारणी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का राजकारणी लोक गुन्हेगार आहेत असा तुमचा काही समज झालेला आहे का? सगळा विषय आहे. तुम्हाला 2 गोष्टी दिलेल्या 144. परत आता रामनवमी आली, काय लोकांना बाहेर, परत दुसरं कोणतं आलं. म्हणजे हिंदूंनी नगर शहरामध्ये हिंदूचे सण साजरे करू नये, शिवजयंती साजरी करू नये, गणपती साजरी करू नये. गणपतीमध्ये तर ट्रॅक्टर म्हणजे बांधत होताना त्याला उचलून नेलं. काय दादागिरी झालेली तुमची? हा बाबा, ट्रॅक्टर आला रस्त्यावर वाजला तर त्याला तुम्ही घेऊन जायला तर ठीक आहे. ट्रॅक्टर बांधत असताना ते घेऊन गेले. किती इथले पोलीस डिपार्टमेंट किती सक्षम आहे. नगर शहरामध्ये कोणत्या चोऱ्या होत नाही, जिल्ह्यामध्ये काहीच होत नाही. एकदम सगळ्या ठिकाणी ऑल वेल चालू आहे. आणि तसं आहे सगळ्या पूर्ण जिल्ह्यामध्ये राजरोस 2 नंबरचे धंदे चालू आहे. आणि तुम्ही हिंदूच्याच याच्यावर तुम्ही बंदी आणायचा तुमचा विचार आहे असं माझं मत झालेलं आहे. आम्हाला गणपतीला इतका त्रास होतो, शिवजयंतीला इतका त्रास होतो. सगळं साधं भगवा झेंडा लावायचं तरी म्हणतात याचं परमिशन घेतली का? भगवा झेंडा लावायचं परमिशन घेतली का? पडदा लावला तर त्याची परमिशन घेतली का? हे केलं तर त्याची परमिशन घेतली का? ते केलं तर त्याची परमिशन घेतली का? मग इतके कायदे कडक असून, इतके कायदे जर कडक असतील तर तुम्ही आम्हाला सांगून द्या ना का तुम्ही हे काढत नको जाऊ, आम्ही ते बंद करू. काय विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराज काय फक्त आमचं दैवत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण देशाचं दैवत आहे, महाराष्ट्राचं दैवत आहे. त्यांची जयंती आम्ही साजरी नाही करायची तर कोणाची करायची? या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कोणाची साजरी करायची? आणि म्हणून या बाबतीत माझ्या सगळ्या गोष्टी मी वर सांगितलेल्या आहे. निश्चित या पद्धतीने जर पोलीस अधिकारी वागत असले, दुय्यम वागणूक शिवसेनेला या नगर आमचे कोणी गेल्या पदाधिकारी पोलीस स्टेशनला तर त्यांना भेटत नाही एसपी बिस्पी. कमाल झाली. तुम्ही कोण आहात? तुम्ही एसपी म्हणजे कोण?
कलेक्टर म्हणजे कोण आहे हे सर्वसामान्य लोकांना समजून द्या ना. तुम्ही यांना भेटणार नाही त्यांना भेटणार नाही, भेटायचं काय विषय असतो, कोणी असून द्या, पब्लिक आहे, तुम्ही भेटलं पाहिजे. आम्ही समाजामध्ये काम करतो. 25 वर्षाचा मी आमदार, मला हद्दपारीची नोटीस काढली. आता सुद्धा मला नोटीस दिली त्यांनी, 2 दिवस इथं थांबू नये म्हणलो. निवेदन देणार आहे मी. ज्या अधिकाऱ्यांनी ते सगळं केलं, ज्यांनी ते फटाकड्याचं उचलून नेलं, त्याला आतमध्ये केले. आत्ता आमची परत एक ती DJ याची गाडी होती, ते लग्नामध्ये जे त्याची सुद्धा उचलून नेली. काय तुम्ही म्हणजे काय करून राहिले तुम्ही? काय झालं होतं? ती का दरोड्याला निघाली होती का ती गाडी? आता युतीचं सरकार आहे, तरी पण पोलीस तुम्हाला एवढा त्रास देतात. हो. हां, काय देतात असं तुम्हाला? त्यांचं असं झालेलं आहे का, मी सांगितलं ना तुम्हाला का जे 2 खून झाले त्याच्यामध्ये त्यांच्यावर आरोप केले होते आम्ही, का तुम्ही योग्य पद्धतीने याचा तपास लावत नाही.